श्री स्वामी समर्थ। आज आपण अशा एका अनुभवाची कथा ऐकणार आहोत जिथे वैद्यकशास्त्र हार मानतं आणि आपल्या श्री स्वामी समर्थांची कृपा विजय मिळवते। हा अनुभव आहे आपल्या एका काकांचा, ज्यांच्या पत्नीवर अचानक संकट कोसळलं आणि त्या दीर्घकाळासाठी अंथरुणाला खिळल्या। पण जिथं औषधं निष्क्रिय ठरली तिथे स्वामींच्या नामस्मरणानं आशेचा किरण दिला। काय घडलं होतं नेमकं? तर सगळं घर आनंदात होतं आणि अशा वेळी अचानक त्यांच्या पत्नीवर जणू काही वाऱ्याचा झटका आला। हातपाय वाकडे झाले, त्या एकदम धरणीवर कोसळल्या। बोलता येत नाही, चालता येत नाही। सगळी तपासणी केली, डॉक्टर बदलले, पथ्य, औषध, उपचार सगळं काही केलं, पण काही एक फरक नाही। मनात एकच विचार, हे असं अचानक का झालं? त्यांचं घर अगदी सुस्थितीत, 2 मुलींचं लग्न, एक लहान मुलगा, घरामध्ये आनंदाचं वातावरण आणि त्या आनंदात असा धक्का। त्या अवस्थेतही काकूंची सेवा, मुलीचं लग्न, घर सांभाळणं, काका सगळं करायचे, पण आतून तुटलेले होते। ते सांगतात, पत्नी म्हणजे घराचं हृदय असतं आणि तेच हरवलं होतं। आणि मग एक दिवशी जावई बापूंनी सुचवलं, स्वामी महाराजांच्या गुरुचरित्राचं पारायण करा। काकांनी तोच मार्ग स्वीकारला आणि सुरू झाला खरा चमत्कार। पहिलं पारायण मुलीनं केलं, नंतर काकांनी ठरवलं, दर महिन्याला न चुकता पारायण करणार। घरात शिरा करून नैवेद्य मुलांमध्ये वाटप करायचे। काही मोठं नाही, पण मनापासून केलं। 1 वर्ष झाल्यावर जिचं हालणं चालणं देखील अशक्य होतं ती आता बोलते, पाय हलवते आणि एका देवदूतासारखे डॉक्टरही भेटले स्वामी महाराजांच्या कृपेनं। आता एकच संकल्प आहे, पत्नी पूर्णपणे बरी झाली की तिच्या हाताने नैवेद्य ठेवायचा। काकांचा हा संकल्प लवकरच स्वामी पूर्ण करतील याची मला खात्री आहे। स्वामी भक्तांनो, कधी कधी जे आपल्यासाठी अशक्य वाटतं तेच आपल्या देवासाठी सहज शक्य असतं। आपल्यालाही असा काही अनुभव आला असेल किंवा स्वामी सेवामुळे तुमच्या आयुष्यात काही फरक पडला असेल तर ते कमेंटमध्ये नक्की लिहा किंवा संपर्क साधा। आपण तुमचा अनुभव आपल्या या चॅनलवरती तुमच्या नावासकट प्रसारित करू। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच कथा अनुभव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय जय स्वामी समर्थ।